नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने. फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांना अटकेची भीती होती. फडणवीसांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी पक्ष फोडले असा आरोप संजय राऊतांनी केलाय. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवरती दबाव आणला. फडणवीसांनी शिंदेंवर अटकेचा दबाव आणत आमदार फोडायला सांगितले. शिंदेंनी मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटानंतर राऊतांनी हे गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता. अत्यंत गंभीर आरोप आहे. त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले. मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली. हो की नाही विचारा. एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं. डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते. गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय आहेत ते. केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे. मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे. तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केलेत, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल. कायदेशीर म्हणतोय, तुम्ही करताय बेकायदेशीर तशी नाही.